मध्य रेल्वेच्या लोकल स्थानकांवरील स्टॅटिक क्यूआर कोडद्वारे पेपरलेस मोबाईल तिकीट बुकिंग सेवा गुरुवारपासून बंद करण्यात आली। यूटीएस प्रवासी स्थानकांवर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढत होते, परंतु या सुविधेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू झाल्याचं रेल्वेला आढळलं। तिकीट नसलेले प्रवासी धावत्या गाडीतच कोड स्कॅन करून तिकीट काढत होते। तिकीट तपासणी दरम्यान अशी अनेक प्रकरणे समोर आली। मध्य रेल्वेने जुलै महिन्यातच या सुविधेचा गैरवापर होत असल्याचं लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाला पत्र पाठवले होते। त्यानंतर आता ही सुविधा थांबविण्याचा निर्णय घेतला गेला आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जिओ फेन्सिंग क्षेत्रात तिकीट काढण्यासाठी यूटीएस मोबाईल ॲपची सुविधा 2016 मध्ये सुरू झाली। प्रवाशांचा वेळ वाचावा आणि प्रवास सुलभ व्हावा हा उद्देश होता। 2024 मध्ये मध्य रेल्वेवर दररोज तब्बल 6,10,000 प्रवाशांनी या ॲपचा वापर केला होता, परंतु क्यूआर कोड स्टॅटिक असल्याने तो इंटरनेटवर सहज उपलब्ध होत होता। अनेक प्रवासी वेबसाईटवरून कोड घेत आणि तपासणी ट्रेनमध्ये आल्यावर ताबडतोब तिकीट काढत या सततच्या तक्रारींमुळे शेवटी सेवा बंद करण्यात आली। स्टॅटिक कोड बंद झाल्याने योग्य पद्धतीने तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना फटका बसला असला तरी डायनॅमिक क्यूआर कोड सुरू झाल्यानंतर ही समस्या सुटण्याची अपेक्षा आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।